भूत प्रेत ही कल्पना नाहीये, तर चेतनेच्या वेगवेगळ्या अवस्थांची नावं आहेत की इतरांच्या गुणांचा कारणाशिवाय द्वेष करण्याचं महान पाप होतं काहींच्या हातून, आणि तेच त्यांच्या प्रेतत्वाचं कारण ठरतं असं सांगितलंय. जो अनैतिक पद्धतीने स्त्री पुरुष संबंध प्रस्थापित करतो किंवा स्वामीद्रोह गुरुद्रोह करतो तोही पिशाचत्वास प्राप्त होतो असं सांगतात. तीव्र भावना निर्माण झाल्या, हत्या, आत्महत्या, अपघात जिथे सतत होत असतात त्या भावनांची ऊर्जा तिथे रेकॉर्ड होते असं ते सांगतात. आम्ही नेहमीच एक गोष्ट ठामपणे सांगत असतो की भय पसरवू नका, पण सत्य नाकारू देखील नका. नमस्कार मंडळी, देशपांडे पंचांग ॲस्ट्रोतर्फे पंचांग करते गौरव देशपांडे सर्व दर्शकांचं स्वागत करतो. अतिशय महत्त्वाचा विषय आज आम्ही आपल्यासमोर घेऊन येतोय. भूत किंवा पिशाच योनी एखाद्या जीवाला का प्राप्त होते? तर आपण सगळेच कधी ना कधी हा प्रश्न आपल्यालाही विचारत असतो किंवा अन्य लोकांना देखील विचारत असतो. मृत्यूनंतर आत्म्याचं नेमकं काय होतं? काही आत्मे मुक्त होतात, तर काही आत्मे भूत प्रेत पिशाच अशा योनींमध्ये का अडकून राहतात? हे सगळं केवळ अंधश्रद्धा आहे का यामागे काही शास्त्रीय कारण सुद्धा आहेत? तर मित्रांनो, हा विषय केवळ कथा कहाण्या कादंबऱ्यांचा नाही. हा विषय वेद, स्मृती, पुराण, उपनिषद, योगशास्त्र, अध्यात्म, भगवद्गीता आणि आजच्या आधुनिक विज्ञानानेही विचारात घेतलेला आहे. भारतीय धर्मशास्त्र अगदी स्पष्टपणे ठासून सांगतंय की मृत्यू म्हणजे शेवट नाही, तर प्रवासाचा एक टप्पा आहे. आणि हाच प्रवास कर्म, वासना, मनस्थिती आणि चेतनेच्या अवस्थेवर एखाद्या जीवाचा अवलंबून असतो. आजच्या आधुनिक विज्ञानातही नियर डेथ एक्सपिरियन्सेस, कॉन्शियसनेस सर्वाइव्स डेथ, एनर्जी इम्प्रिंट थेरी या संकल्पना मान्य केल्या जात आहेत. म्हणजेच भूत प्रेत ही कल्पना नाहीये, तर चेतनेच्या वेगवेगळ्या अवस्थांची नावं आहेत. भारतीय स्मृती व पुराणांमध्ये देखील, विशेष करून पद्मपुराण, स्कंदपुराण, विष्णू धर्मोत्तर पुराण, अग्निपुराण, उमा महेश्वर संवाद या सर्व ग्रंथांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलंय की कोणत्या कर्मांमुळे, कोणत्या मानसिक अवस्थेमुळे, कोणत्या पाप प्रवृत्तीमुळे माणसाला प्रेत पिशाच ब्रह्मराक्षस किंवा भूत योनी प्राप्त होत असते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणतीही भीती न पसरवता किंवा कोणतीही अंधश्रद्धा न वाढवता फक्त शास्त्राधारित आणि विवेकी दृष्टीने हा विषय मांडणार आहे. मित्रांनो, हा विषय ऐकायला भयानक वाटतो, पण प्रत्यक्षामध्ये हा विषय जीवन नीट जगण्याचा मार्ग दाखवणारा आहे. कारण धर्मशास्त्र कधीही भीती दाखवत नाही, तर भविष्याची जाणीव करून देत असतं. मी देशपांडे पंचांग ॲस्ट्रो या व्यासपीठावरून नेहमीच हा प्रयत्न करत असतो की ज्योतिष, पंचांग, धर्मशास्त्र आणि विज्ञान यांचा समतोल व शुद्ध विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. आजचा हा व्हिडिओ देखील त्याच उद्देशाने केलाय. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण मृत्यूपूर्वी मुक्त कसं व्हावं याचाही मार्ग आपण याच्यात पाहणार आहोत. चला तर मग आजचा विषय सुरू करूया. मृत्यूनंतर भूत प्रेत किंवा पिशाच योनी का प्राप्त होते? या व्हिडिओमध्ये आपण सर्वप्रथम संस्कृत ग्रंथातील मूळ आधार जे आहेत ते बघतोय. त्यामध्ये अयाज्य याजकश्चैव याज्यानांच विवर्जकः विरतो विष्णु विद्यासु सप्रेतो जायते नरः असं सांगितलंय. जो अयोग्य व्यक्तींसाठी यज्ञ करतो, योग्य व्यक्तींसाठी यज्ञ करीत नाही आणि विष्णू भक्ती व धर्मविद्येपासून जो दूर राहतो असा मनुष्य मृत्यूनंतर प्रेत योनीत जातो असं दिलेलं आहे. दुसरा श्लोक शास्त्रात आलाय की सामान्य दक्षिणा लब्ध्वा गृह्णात्येको विमोहितः नास्तिक्य भाव निरतः सप्रेतो जायते नरः. याचा अर्थ असा होतो की यज्ञातील सामान्य दक्षिणा देखील लोभाने एकटाच जो घेतो, लुबाडतो आणि नास्तिक विचारांमध्ये जो रममाण होतो असा मनुष्य भूत किंवा प्रेत योनीत जातो असं दिलंय. स्कंद पुराणामध्ये विशेष करून असं सांगितलंय, यो भवेन मानव क्षुद्रस्तथा पैशून्यकारकः ब्राह्मणान्वय संभूतो वृथा मांसाशनश्चयः प्राणिनां हिंसको नित्यम सप्रेतो जायते नरः. याचा अर्थ सांगताना जो मनुष्य नीच वृत्तीचा, हीन वृत्तीचा, चुगलखोर, ब्राह्मण कुळात जन्मूतही विनाकारण मांसाहार किंवा अभक्ष्य भक्षण अपेयपान करणारा आणि सतत प्राणी हिंसा करणारा असतो असा मनुष्य मृत्यूनंतर प्रेत योनीत जातो.
पुराणात असं देखील पुढे सांगितलंय, कन्या यच्छति वृद्धाय नीचाय धनलिप्सया कुरूपाय कुशीलाय सप्रेतो जायते नरः. जो मनुष्य लोभापोटी कन्येचा विवाह वृद्ध, नीच, कुरूप आणि दुर्व्यसनी पुरुषाशी करतो असा बाप प्रेतयोनीत जात असतो असं पुराणकार सांगतात. पुढे देवस्व गुरुवित्तानि गृहीत्वा योनु गच्छति विशेषात ब्राह्मणेंद्राणाम सप्रेतो जायते नरः. जो देवस्थानाचं धन हडपतो, गुरुचं किंवा विशेषतः श्रेष्ठ ब्राह्मणांचं धन हडप करतो, तो मनुष्य मृत्यूनंतर प्रेतयोनीत जातो असं सांगितलंय. दीयमानस्य वित्तस्य ब्राह्मणेभ्यस्तु पापकृत विघ्नमाचरते यस्तु सप्रेतो जायते नरः. ब्राह्मणांना दिली जाणारी दक्षिणा किंवा दान अडवून ठेवणारा किंवा त्यात अडथळा निर्माण करणारा मनुष्य प्रेतयोनीत जातो असं वेदव्यास पुराणात सांगतायत. पुढे सांगतात, शूद्रान्नेन उदरस्थेन ब्राह्मणो म्रियते यदा. जर ब्राह्मणाचा मृत्यू पोटामध्ये अपवित्र व्यक्तीचं अन्न असताना जर झाला असेल तर त्याला प्रेतयोनी किंवा प्रेतत्व प्राप्त होतं असं सांगितलंय. त्रिकालज्ञो वेदवेदी धर्मज्ञोथ षडंगवित कुलदेशोचितं कर्म त्यक्त्वान्यच्च समाचरेत कामाद्वा यदि वा मोहात सप्रेतो जायते नरः. जो त्रिकालज्ञ, वेदवेत्ता व धर्मज्ञ असूनही कुल व देशाला योग्य असं कर्म सोडून काम किंवा मोहामुळे, लोभामुळे अधर्म करतो, तो मनुष्य प्रेतयोनीला जात असतो. उच्छिष्टस्य विशेषेण अंतरिक्षमृतस्य च विषाग्निजल मृत्यूनां तथा चैवात्मघातीनां प्रेतत्वं जायते नूनम सत्यमेव न संशयः असं वेदव्यास सांगतात. उष्ट अन्न खाल्ल्यामुळे, अपघाती मृत्यूमुळे, विष, अग्नी, जल यांमध्ये ज्यांचा अपमृत्यू येतो किंवा जे लोक आत्महत्या करतात, अशा सर्वांना निश्चितपणे प्रेतयोनी, भूतयोनी प्राप्त होत असते. याबद्दल कोणताही संशय नाही असं पुराणकार सांगतात. विष्णू धर्मोत्तर पुराण तर पुढे जाऊन असं सांगते, असहिष्णुतया अन्यस्य गुणानां कारणं विना महत्पापम समुत्पन्नम तदस्य प्रेत कारणम. याचा अर्थ असा होतो की इतरांच्या गुणांचा कारणाशिवाय द्वेष करण्याचं महान पाप होतं काहींच्या हातून आणि तेच त्यांच्या प्रेतत्वाचं कारण ठरतं असं सांगितलंय. ब्रह्मस्व हारिणश्चैते पापात प्रेतत्वमागताः परदार रताः केचित स्वामिद्रोह रताः परे मित्रद्रोहरताः केचित देशेस्मिन् भ्रषदारुणे स्वकर्म विच्युताः सर्वे जायन्ते प्रेतयोनिषु. पुढे सांगतायत, ब्राह्मणांचं धन चोरणारे, जमीन चोरणारे, परस्त्रीवर आसक्त असणारे, परस्त्रीगामी, स्वामीद्रोही म्हणजे आपल्याला जो सांभाळतोय त्याचा द्वेष करणारे, अतिशय चांगल्या मित्राचा द्वेष करणारे म्हणजे मित्रद्रोही आणि स्वतःच्या धर्मकर्मापासून जे लोक भ्रष्ट झालेले आहेत, हे सर्व या भयंकर संसार सागरामध्ये प्रेत योनीमध्ये जन्म घेतात असं सांगितलंय. अग्निपुराणामध्ये पुढे वेदव्यास असं सांगतायत, मातरम पितरम वृद्धम ज्ञातिम साधुजनं तथा लोभात त्यजति यस्त्वेतान पिशाचो जायते नरः. जो अतिशय लोभामुळे, मोहामुळे आई, वडील, वृद्ध नातेवाईक आणि सज्जन लोकांचा त्याग करतो, म्हणजे किंबहुना सध्याच्या काळात त्यांना वृद्धाश्रमात ठेवतो, तो मनुष्य पिशाच योनीत जातो असं सांगितलेलं आहे. निंदको द्विजदेवानां गीत वाद्य रत सदा वृद्धम बालं गुरुम विप्रम यो वमत्य भुनक्ती वै. जो देव व ब्राह्मणांची निंदा सतत करत असतो, सतत गाणी, वाद्य व भोग, कामभोग यांच्यामध्येच रममाण असतो आणि वृद्ध, बालक, गुरु, ब्राह्मण, देव यांचा अपमान करतो, संतांचा द्वेष करतो, तो पिशाच योनीत जातो असं सांगितलेलं आहे. पुढे पुराणकार असं सांगतात, कन्यान ददाति शुल्केन पिशाचो जायते नरः. जो पैशासाठी म्हणून कन्येचा विवाह करतो, हुंडा घेत असतो, कन्या विक्रय करतो, तो मनुष्य देखील पिशाच योनीत जात असतो असं सांगितलंय. पुढे सांगतात, न्यासापहरता मित्रदृक् परपाकरत सदा निर्दोषम हृदम भारयान त्यजन कालेन यातिहा. एखाद्याने दिलेली ठेव स्वतः चोरणारा, मित्रद्रोही, परपाप कर्मामध्ये रमणारा आणि निर्दोष पत्नी किंवा मित्राचा त्याग करणारा सुद्धा पिशाच योनीमध्ये जात असतो असं सांगितलंय. हस्त्यश्व रथयानानी मृतशय्यासनानी च कृष्णाजिनंत गृह्णाती अनापदितु यो द्विजः. म्हणजे कोणतीही आपत्ती नाहीये, सगळी चांगली परिस्थिती असताना जो ब्राह्मण
हत्ती, घोडे, रथ किंवा मृताची शय्या, आसन किंवा कृष्णाजीन स्वीकारतो, त्यांचं दान घेतो, प्रतिग्रह घेतो, तो पिशाच्य योनीत जातो असं सांगितलेलं आहे. पुढे असं सांगतात, भूमिकन्यापहर्ताच पिशाचो जायते नरः. भूमी किंवा कन्येचं एखाद्याच्या अपहरण करणारा मनुष्य सुद्धा पिशाच्य योनीत जातो. आता उमा महेश्वर संवाद यामध्ये सुद्धा काही श्लोक आलेले आहेत. तिथे असं सांगितलंय, अपहृत्यच देवस्वम ब्रह्मस्वंच तथा परम दत्तापहार दानाच्य पैशाच्य याती वै नरः. म्हणजे देवाचं धन किंवा ब्राह्मणाचं धन चोरणारा अथवा दिलेली वस्तू एखाद्याने परत घेणारा मनुष्य पिशाच्य योनीत जात असतो. म्हणजे एखादी वस्तू तुम्हाला एखाद्याने दिली पण त्याला तिचं परत केली नाही तर तो दोष असतो. पुढे सांगतात, योनी कार्यंच यो देवी अहितेन तू कारयेत सोपियाती पिशाचत्वम स्वामी द्रोहेण मानवा. जो अनैतिक पद्धतीने स्त्री पुरुष संबंध प्रस्थापित करतो किंवा स्वामीद्रोह गुरुद्रोह करतो तोही पिशाचत्वास प्राप्त होतो असं सांगतात. पुढे पुराणकार असं सांगतात, स्वामीद्रव्यम गृहीत्वा तू यो न यज्ञेन ददाति च आत्मन पोषको मूढः पिशाचत्वं स गच्छति. स्वामीचं धन स्वतःच्या उपभोगासाठी वापरणारा, यज्ञ दान न करणारा मूढ मनुष्य पिशाच्य योनीत जातो असं सांगतात. अपहृत्यच विप्रस्वं भवति ब्रह्म राक्षसः गुरुम हुंकृत्य तुम कृत्य विनिंद्य निर्जित्य वादतः अरण्ये निर्जले देशे भवति ब्रह्मराक्षस असं सांगितलं. आता ब्रह्मराक्षस योनी का प्राप्त होते तर सांगतात, ब्राह्मणाचं धन चोरणारा, गुरुचा अपमान करणारा व अहंकाराने वाद विवाद करणारा मनुष्य ब्रह्मराक्षस योनीमध्ये जन्म घेतो असं सांगितलेलं आहे. ये ब्राह्मणान प्रदीपंती गर्वित्वाच्यहि राक्षसाः आचार्य मृत्विजंचैव गुरुंचैव तपस्विनम सुनींश्चाप्यवमन्यन्ते ते भवन्तीह राक्षसाः असं सांगितलंय. अहंकारामुळे ब्राह्मण, मोठमोठे आचार्य असतील, संत, ऋत्विज, गुरु व तपस्वी यांचा अपमान करणारे या लोकांमध्ये राक्षस योनीमध्ये जन्म घेतात. अंतिम विधान याच्यामधलं काय येतं तर शेवटी असं सांगतात की स्त्रियोप्येतेषु निमित्तेषु पूर्वोक्तास्वेव जातीषु स्त्रीत्वम अनुभवन्ति इथे मनुस्मृते असं सांगितलंय. म्हणजे हीच पाप जर पुरुषाऐवजी स्त्रियांनी केली असतील तर त्या स्त्रियांनाही याच योनी फक्त स्त्री रूपात प्राप्त होतात असं स्मृती सांगतात. आता आतापर्यंत आपण पद्मपुराण असेल, स्कंद पुराण, अग्निपुराण, विष्णू धर्मोत्तर पुराण आणि उमा महेश्वर संवाद यामधील स्पष्ट श्लोक पाहिले. या श्लोकांमध्ये एक गोष्ट ठळकपणे अशी सांगितलेली आहे की भूत, प्रेत, पिशाच ही शिक्षा नाही तर ती कर्म, वासना आणि मनस्थितीची अवस्था आहे. आता प्रश्न असा पडतो की हे सगळं फक्त धार्मिक कल्पना आहेत का कथा आहेत नुसत्या, की आधुनिक विज्ञान, मानसशास्त्र आणि पाश्चात्य तत्वज्ञानही याला मान्यता देते. तर आता तेच आपण बघूयात. आधुनिक विज्ञान याला काय म्हणतंय, कॉन्शियसनेस आफ्टर डेथ याविषयी आपण बघूयात. आजच्या न्यूरोसायन्समध्ये एक मोठा असा प्रश्न आहे की चेतना म्हणजे मेंदूची निर्मिती आहे का मेंदू ही चेतनेची अभिव्यक्ती आहे. या प्रश्नावर संशोधन करणारं अतिशय मोठं नाव जे आपण अग्रगण्य आहे ते म्हणजे रेमंड मूडी. हे त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकामध्ये लाईफ आफ्टर लाईफ हजारो नियर डेथ एक्सपिरियन्स केसेस त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्यामध्ये ते सांगतायत की शरीर मृत झाल्यावर देखील ते स्वतःला मी पाहत होतो, आवाज ऐकू येत होते, काही जण तर परत शरीरात यायची इच्छा नसल्याचं सांगत होते. म्हणजेच चेतना शरीरापेक्षा स्वतंत्र असू शकते ही शक्यता विज्ञान देखील मान्य करते. मानसशास्त्र आणि ट्रॉमा थेरी याच्यामध्ये प्रसिद्ध मानसतज्ञ कार्ल जंग म्हणतात की अनरिझॉल्व्ड अनकॉन्शियस कंटेंट्स डू नॉट डाय विथ द बॉडी. म्हणजे अपूर्ण इच्छा, तीव्र भीती, अपराध बोध, राग, मत्सर हे सगळं मनाच्या पातळीवर कुठेतरी साठून राहतं. भारतीय शास्त्र ज्याला वासना म्हणतं, पाश्चात्य मानसशास्त्र त्याला अनरिझॉल्व्ड सायकिक एनर्जी असं म्हणत असतं. हीच अवस्था प्रेत या चेतनेशी मिळती जुळती आहे. तिसरं उदाहरण असं आहे की एनर्जी इम्प्रिंट थेरी म्हणजे भूत म्हणजे नक्की काय यावर संशोधन करणारे प्रसिद्ध संशोधक म्हणजे हॅन्स होझर. त्यांच्या ग्रंथामध्ये घोस्ट हंटर्स गाईड हा त्यांचा मोठा ग्रंथ आहे. ते दोन प्रकारे सांगतात त्याच्यामध्ये की रेसिड्युअल हॉन्टिंग आणि इंटेलिजंट हॉन्टिंग. म्हणजे रेसिड्युअल हॉन्टिंग याचा अर्थ काय होतो तर ते सांगतात की एखाद्या ठिकाणी तीव्र भावना निर्माण झाल्या, हत्या, आत्महत्या, अपघात,
जिथे सतत होत असतात त्या भावनांची ऊर्जा तिथे रेकॉर्ड होते असं ते सांगतात. हे व्हिडिओ क्लिप सारखं सतत रिपीट होत असतं. उदाहरण अगदी जर लेटेस्ट द्यायचं तर पुण्यामध्ये नवले ब्रिजच्या इथे सतत ऍक्सिडेंट का होतात तर त्याचं उत्तर तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. भारतीय शास्त्रात त्यालाच अंतरिक्ष मृत असं देखील म्हणलेलं आहे. आता भूतांचे फोटो दिलेले पाश्चात्य ग्रंथ देखील उपलब्ध आहेत. भूतांचे फोटो हा विषय अतिशय संवेदनशील आहे, पण इतिहासात काही गंभीर संशोधकांनी फोटो व दस्तऐवज सुद्धा याचे प्रकाशित केलेले आहेत. द घोस्ट ऑफ फ्लाईट 401 जॉन जी फुलर यांचं हे पुस्तक आहे. विमान अपघातानंतर क्रू मेंबर्स दिसल्याचे फोटो व साक्षी त्याच्यामध्ये नोंदवलेल्या आहेत. दुसरं पुस्तक असं आहे की फेसेस ऑफ द डेड म्हणजे मृतांच्या चेहऱ्यांचे फोटो मीडियम शिपद्वारे मिळालेले फोटो त्याच्यामध्ये दिलेत. तिसरं पुस्तक ह्याच्यामध्ये द आफ्टर लाईफ एक्सपेरिमेंट्स म्हणजे कंट्रोल्ड एक्सपेरिमेंट्स, फोटो, ऑडिओ एव्हिडन्स ही सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी ह्याच्यामध्ये दिल्यात. आता हा फोटो म्हणजे अंतिम पुरावा नाही, पण या विषयाकडे दुर्लक्ष देखील आपल्याला करता येणार नाही, कारण इतकं संशोधन ह्याच्यावर पाश्चात्य लोकांनी केलेलं आहे. इतका हा गंभीर डेटा आहे. तत्वज्ञान, फिलॉसॉफी याच्यामध्ये प्राचीन ग्रीक तत्वज्ञ प्लेटो काय म्हणतोय, द सोल एक्झिस्ट बिफोर अँड आफ्टर द बॉडी, ज्याला भारतीय उपनिषद किंवा गीता असं म्हणते की न जायते म्रियते वा कदाचित. म्हणजेच प्लेटो आणि उपनिषद एकाच सत्याकडे तुम्हाला निर्देश करतायत. मित्रांनो, देशपांडे पंचांग ॲस्ट्रो या व्यासपीठावरून आम्ही नेहमीच एक गोष्ट ठामपणे सांगत असतो की भय पसरवू नका, पण सत्य नाकारू देखील नका. भूत, प्रेत, पिशाच हे अंधश्रद्धेचे विषय नाहीत, हे चेतनेच्या अवस्थांचे वर्णन आहेत. पुराणांनी जे सांगितलं तेच मानसशास्त्र माइंड स्टेट म्हणून सांगतं आणि विज्ञान एनर्जी आणि कॉन्शियसनेस म्हणून हे शोधत आहे. भूत, प्रेत, पिशाच या अवस्था टाळण्यासाठी जिवंतपणी काय करावं हे देखील तितकंच जाणणं महत्त्वाचं आहे. आपण आत्तापर्यंत पाहिलं की पुराणं काय सांगतायत, अध्यात्म काय सांगतंय, मानसशास्त्र आणि विज्ञान काय मान्य करतंय, आणि आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अशी विपरीत अवस्था जीवाला कधीही प्राप्त होऊ नये यासाठी जिवंतपणी माणसाने काय करावं, कोणती कर्म करावीत. भारतीय धर्मशास्त्र याला उपाय म्हणत नाही तर जीवन पद्धती असं म्हणतं. ती नक्की कशी ठेवावी हे जाणून घेऊयात. सर्वात महत्त्वाचा पहिला उपाय जो आहे तो म्हणजे कर्मशुद्धी. सर्वात पहिला उपाय कर्मशुद्धी का, तर पुराणांचा निष्कर्ष एकच आहे की प्रेतत्व किंवा भूतयोनी हे कर्माचं फळ आहे. म्हणून जाणून बुजून कोणाला देखील फसवू नका. देव, गुरु, ब्राह्मण, आई वडील यांचा अपमान कधीही करू नका. संतांचा अपमान करू नका. परस्त्री, परधन, परद्रोह यांपासून सदैव दूर राहा. शुद्ध कर्म असलं तर आत्मा कधीही अडकत नाही असं शास्त्र सांगतंय. आसक्ती कमी करणं हा दुसरा उपाय आहे, ज्याला नॉन अटॅचमेंट असं म्हणलेलं आहे. अध्यात्म आपलं स्पष्ट सांगतंय की अतिशय आसक्त जीव किंवा आत्मा जो जीवात्मा असतो तोच प्रेत योनीत जातो. म्हणून हे माझं ते माझं ही भावना कमी करा. संपत्ती, सत्ता, शरीर यांना अंतिम सत्य कधीही मानू नका. रोज स्वतःला आठवण करून देत जा की मी देह नाही, मी चेतना आहे, मी आत्मा आहे, असं आपल्याला नेहमी संत सांगतायत. तिसरं महत्त्वाचं म्हणजे वासना जितकी कमी तितकी मुक्ती जवळ असं सांगितलंय. महत्त्वाचा उपाय याच्यावर करायचा आहे तो म्हणजे नामस्मरण व ईश्वराशी आपलं नातं जोडणं. पुराणं सांगतात की विष्णू, श्रीराम, नारायण, शिव, दत्त यांचं नामस्मरण सूक्ष्म शरीराला सुद्धा दिशा देत असतं. रोज किमान 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं तरी आपल्या आवडत्या देवतेचं नामस्मरण मन शांत ठेवून करायला पाहिजे. त्याला स्थळ, काळ, वेळ, अवस्था, परिस्थिती याचं कोणतंही बंधन नाही. मृत्यूकाळी मन ज्या अवस्थेत असेल, भावनेत असेल, त्याच भावात पुढची अवस्था मिळते असं गीतेमध्ये स्पष्ट सांगितलंय. चौथा महत्त्वाचा उपाय म्हणजे दान, पण ते सुद्धा योग्य पद्धतीने शास्त्र सांगतं त्या पद्धतीने करणं महत्त्वाचं आहे. दान काय करतं तर कर्माचा भार जो आहे तो हलका करतं. पण अहंकाराने दान नको आणि प्रसिद्धीसाठी दान नको. सध्या आपण बघतो दान धर्म केला की त्याचं शूटिंग करायचं, रील टाकायचं अशी पद्धत सुरू झाली. पण दान हे नेहमी गुप्त ठेवायला पाहिजे. कोणकोणती दानं करावीत तर अन्नदान आहे, वस्त्रदान,
औषधांचं दान पेशंटसाठी, विद्येचं दान आहे, अशी वेगवेगळी दानं तुम्ही करू शकता. दानांनी कर्मसंचय हा कमी होत असतो. पाचवा महत्त्वाचा याच्यावर पर्याय म्हणजे मनाची स्वच्छता, ज्याला सायकोलॉजिकल प्युरिटी असं मानसशास्त्रात म्हटलं आहे. इथेच आधुनिक मानसशास्त्र धर्मशास्त्राशी जुळतंय. त्याच्यामध्ये काय सांगतात तर राग कधीही मनात साठवू नका, अपराध बोधामध्ये जगू नका, सतत क्षमा करा, स्वतःलाही आणि इतरांनाही. अपूर्ण भावना म्हणजे अनरिझॉल्व्ड कॉन्शियसनेस, आणि हीच अवस्था ही नेहमी जीवाला प्रेतत्वाकडे नेत असते. मृत्यूची तयारी करणं हा 6वा उपाय सांगितलाय, पण कशी तर भीतीशिवाय. भारतीय परंपरेत मृत्यूचं स्मरण हे भयावह नाही. समर्थ रामदास म्हणतात, मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे, मरोन कीर्तीस उरवावे येणे प्रकारे. मृत्यू हा अटळ आहे हे मान्य करणं आणि आयुष्य नीट जगणं, शेवटच्या क्षणी मन शांत असणं. ज्याने जिवंतपणी जीवन नीट समजून घेतलं तो मृत्यूनंतर कधीही अडकत नाही. मित्रांनो, पुराणांचा आणि विज्ञानाचा निष्कर्ष एकच आहे की जसा जीवनाचा भाव तशी मृत्यूनंतरची अवस्था. भूत प्रेत पिशाच हे भयावह जीव नाहीत, हे अडकलेली चेतना आहेत. आणि जागृत शुद्ध शांत जीवन हेच खरं मोक्षाचं साधन आहे. मी देशपांडे पंचांग ॲस्ट्रो या व्यासपीठावरून नेहमी एकच प्रयत्न करत असतो की धर्म अंधश्रद्धा न बनवता, अध्यात्म भय न पसरवता आणि विज्ञानाशी समन्वय साधत शुद्ध विचार, प्रामाणिक पुराणातले विचार देखील तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर शेअर करा आणि असेच शास्त्राधारित विषय पाहण्यासाठी आमच्या देशपांडे पंचांग ॲस्ट्रो चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. नमस्कार.